दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कोरोनाची दहशत कायमच आहे. एक आता स्पष्टपणे आपल्याला असं दिसून येतं की कोरोनासोबत आपल्याला जगावं लागणार अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि या आजारावरती, या संसर्गजन्य आजारावरती विविध उपाययोजना ज्या आहेत त्या आपण अजूनही त्याची चाचपणी करतो आहोत. वेगवेगळे उपाययोजना ज्या आहेत त्यांचा एक अभ्यास करतो आहेत आणि यामध्ये मध्यंतरी आयुष मंत्रालयानं आयुर्वेदावरती विशेष भर दिला होता आणि आपण पाहतो की आपल्या देशभरामध्ये या कोरोना संदर्भात आयुर्वेद किती परिणामकारक ठरतं किंवा त्यामधील काही उपाययोजना आहेत या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशा चर्चा झाल्या होत्या. त्यातून जे उपाय आपल्यासमोर आले ते देखील एक परिणामकारक अशा पद्धतीत सिद्ध झालेले होते. नेमकी एक आयुर्वेदामध्ये आमच्याकडं अशा एका संसर्गजन्य आजारांवरती कशा पद्धतीची एक उपाययोजना आहे, त्याचे परिणाम कसे आहेत, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत डॉक्टर राघवेंद्र नादरगे सरांशी. नादरगे सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आणि नादरगे सरांची एक वेगळी ओळख जर आपल्याला करून द्यायची म्हटलं तर मध्यंतरी आयुष मंत्रालयानं देशभरातून आयुर्वेदासंदर्भात एक डॉक्टरांचे एक उपाययोजना मागवलेल्या होत्या की या कोरोना संदर्भामध्ये कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरतील. तर यामध्ये सोलापूरसाठी भूषणावं बाब अशी की डॉक्टर राघवेंद्र नादरगे यांनी ज्या काही सूचना किंवा या संदर्भात जो काही अभ्यास केलेला होता, जो आयुष मंत्रालयाकडे त्यांनी तो सादर केला, तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी चर्चा झालेली होती आणि त्या संदर्भात आयुष मंत्रालयानं संपूर्णपणे एक विचार केलेला होता. तर तो देखील एक मुद्दा आपण या चर्चेच्या दरम्यान नादरगे सरांशी आपण त्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आता अलीकडे ज्या काही गोष्टी आपल्याकडे कोरोना संदर्भात समोर येत आहेत त्यामध्ये इम्युनिटी क्लिनिक हा जो एक महत्त्वाचा भाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे या अनुषंगाने ही सगळी चर्चा आपण करतो. नादरगे सर, आता अगदी सुरुवातच करायची म्हटल्यानंतर आज शहरातल्या परिस्थितीचा विचार केला तर एक आपल्याला असं दिसून येतं की काहीसं नियंत्रण मिळाल्यासारखी परिस्थिती सोलापूर शहरातली, जिल्ह्यात मात्र अजूनही या सगळ्या कोरोनाचं थैमान सुरूच आहे. या परिस्थितीबद्दल काय सांगा? शहरातली स्थिती कशा पद्धतीची? सर बघा, जेव्हा आपण कोरोनाची सुरुवात आपण बघायला लागू तर चीनमधून ह्याची साधारणपणे सुरुवात झाली ती नोव्हेंबर-डिसेंबरपासून असं म्हटलं जातं आणि भारतामध्ये प्रत्यक्ष त्याची सुरुवात जानेवारी-फेब्रुवारीपासून. मेट्रो सिटीजमध्ये मार्च-एप्रिल-मेमध्ये तो गती तिकडे जास्त होता. मग नंतर आपल्यासारख्या सोलापूरसारख्या शहरामध्ये तो एप्रिल-मे-जूनमध्ये तो स्पीड पकडत गेला आणि आत्ता तो स्पीड जो आहे, तो वेग जो आहे तो ग्रामीण भागात जास्त आहे. आणि हाच क्रम जर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर बघायला गेला तर ज्या ज्या देशातून सुरुवात झाली तिथून थोडा थोडा तो क्रम त्याच क्रमाने कमी होत चालला आहे. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय जिथून सुरुवात झाली त्या चायनामध्ये थोडंसं कमी आहे. मग नंतर मेट्रो सिटीमध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जो मागच्या एक 3-4 महिन्यापूर्वी जो एक प्रचंड वेग होता, सगळं गोंधळ चाललेलं होतं, दररोज खूप संख्या वाढत होती, तो वेग थोडासा कमी आहे. आणि आत्ता आपल्या सिटीमध्येही नक्कीच त्याचा वेग थोडासा कमी आहे. खूपच कमी झाला असं म्हणता येणार नाही, पण नक्कीच हा वेग थोडासा मंदावलेला आहे आणि कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये ग्रामीण क्षेत्रातही तो वेग थोडासा कमी होईल. डॉक्टर राघवेंद्र नादरगे आयुर्वेद पंचकर्म तज्ज्ञ आहेत आणि आपण म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आयुष मंत्रालयानं आयुर्वेदासंदर्भामध्ये संबंध आपल्या देशभरातनं ज्या ज्या काही माहिती मागवली होती, उपाययोजना मागवल्या होत्या, त्यामध्ये राघवेंद्र नादरगे सरांचं एक मोठं योगदान त्यामध्ये राहिलं. सर, जेव्हा हे सगळं तुम्ही आयुष मंत्रालयाकडे सादर केलं, ज्या उपाययोजना कोरोना संदर्भातल्या ज्या आहेत त्याची एक गांभीर्याने दखल आपल्या आयुष मंत्रालयाने घेतली होती आणि एक उपाययोजना संदर्भात देखील त्याचा विचार झाला. या सगळ्याचं पुढं काय झालं? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तो विषय आयुष मंत्रालयासमोर मांडला आणि मग त्याच्या पुढे ज्या गोष्टी घडल्या त्या कशा पद्धतीच्या राहिल्या? सुरुवातीला दिल्लीची जी भारतीय सरकारचं की सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेद अँड सिद्धा CCRAS ह्या संस्थेने सुरुवातीला भारतातल्या सगळ्या आयुर्वेद क्षेत्रातील सगळ्या तज्ज्ञांना त्यांनी मतं मागवली होती की कोरोनाच्या संदर्भात आयुर्वेद काय म्हणतं आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा तुमचं याचं संशोधनात्मक काय विचार मांडता येईल. तर पूर्ण देशभरातून जवळपास हजारो ॲप्लिकेशन्स तिथे आले आणि धन्वंतरीच्या कृपेने माझं ॲप्लिकेशन तिथे सिलेक्ट झाला होता. नंतर 2 पायऱ्यांमध्ये 2 स्टेपमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं माझं.
नंतर तिसऱ्या वेळेस मला वाटतं तिथे प्रचंड स्पर्धा असावी किंवा अनेकसे मुद्दे होते, काही संस्था तिथे आल्या होत्या. त्यामुळे ज्या संस्थांची चांगली तयारी आहे किंवा ज्या संस्थांना रिसर्च करण्यासाठी त्यांचं स्वतःचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यांच्याकडे मॅनपॉवर आहे, अशा लोकांना त्यांनी मला वाटतं तो प्राधान्य त्यांनी दिला असावा. आणि वैयक्तिक पातळीवर काही भारत सरकारने नंतर संशोधन करण्यासाठी काही नियमावली दिल्या होत्या. ICMRने सुद्धा, दिल्लीच्या ICMR संस्थेनं सुद्धा काही नियमावली सांगितल्या होत्या. त्या नियमावलीमध्ये कदाचित मी बसत नसावं, म्हणून मग तिसऱ्या पातळीच्या वेळेस मग त्यांनी मेल पाठवला की आम्ही पुढच्या याच्यासाठी आम्ही तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या योग्य प्लॅटफॉर्म तुम्ही ह्या संशोधनाचं पुढची बाजू मांडा. तर त्यापुढे तर काहीच झालेलं नाही आहे, ते आहे तिथेच पण निश्चितच येत्या काळामध्ये एक तुम्ही जे सगळं मांडलं तर ते त्याची एक प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकते. झाली आहे, कारण जितके मुद्दे आम्ही मांडलेले आहेत, असे माझ्यासारखे खूप जणांनी मांडलेले आहेत, त्या सगळ्यांचं एकत्र माहिती घेऊन आयुष मंत्रालयाने जो एक प्रोटोकॉल बनवला होता ना, तो प्रोटोकॉल ह्या सगळ्यांच्या मुद्द्यांच्या आधारावरच त्यांनी बनवलेला होता. आयुर्वेदासंदर्भात डॉक्टर राघवेंद्र नादरगी यांनी ज्या उपाययोजना आयुष मंत्रालयाकडे मांडल्या होत्या, खरोखरच एक सोलापूरसाठी भूषणाव अशी बाब की तिथं त्यांची सगळी ही नोंद घेतली गेली आणि त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्याचा अंमल देखील सुरू झाला. याचबरोबर एक आहे की नादरगी सर, कोरोनाचा हा सगळा काळ तसा आपण म्हणूयात की तो चालणार आहे, अशा पद्धतीची एक परिस्थिती आपल्याकडे दिसून येते. आणि यामध्ये आमचे जे घरगुती इलाज आहेत किंवा ज्याला म्हणू की आयुर्वेदानं आम्हाला सांगितलेले की ज्याच्यामध्ये मग तो काढा आला असेल किंवा वाफ घेणं आला असेल किंवा आयुर्वेदाने सांगितलेले आमच्याकडं जे वेगवेगळे उपाय आहेत, तर ते सुद्धा परिणामकारक ठरताना दिसले. त्याचा देखील आधार या सगळ्या लोकांना झाला. तर याची एक परिणामकारकता कशी दिसून आली की जे म्हणू आपण मानसिकता आम्हाला की नाही मी आज वाफ घेतली किंवा मी काढा घेतला, सर हे प्रत्यक्ष आत्मविश्वास होता, अगदी लोक खचून गेली नाहीत. अगदीच. आणि हे उपाय आयुर्वेदाने कशा कशा पद्धतीचे कोरोनाच्या बाबतीत सांगितले आणि त्याची एक परिणामकारकता कशी होती? उपाय तर सगळ्यांना पाठच झालेले आहेत आणि मी न्यूज चॅनलचं विशेषतः अभिनंदन करतो, कारण ह्या काळामध्ये त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने प्रसारण केला आणि खूप लोकांचे प्रतिसाद तुम्हालाही मिळाले असतील, मलाही मिळालेले आहेत आणि खूप लोकांनी हे उपाय केलेले आहेत. जसे सुरुवातीला सकाळी लवकर उठणे, गुळण्या करणे, च्यवनप्राश घेणे, आयुष काढा पिणे, त्यानंतर व्यायाम प्राणायाम करणे, बाकी सोशल डिस्टन्सिंग ह्या गोष्टी. तर ह्याच्याने नक्कीच फायदा झालेला आहे. मी तर असं म्हणतो की आता उलट्या पद्धतीने संशोधन करणं गरजेचं आहे की ज्यांनी हे उपाय केलं आहे त्यांना कोरोना किती झाला किंवा त्यांना कोरोना झाला असेल तर त्यांना काही त्रास झाला का, आणि लवकरच तो संशोधन आम्ही सुरू करणार आहोत. ह्याला रिव्हर्स मेथडॉलॉजी म्हणतात, रिव्हर्स फीडबॅक म्हणतात. रिव्हर्स फीडबॅक आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून की ज्या लोकांनी हे उपाय केलेले आहेत त्यांना कोरोनाचा काय प्रतिसाद आहे किंवा त्यांच्या शरीरात कोरोना खरंच झाला की नाही झाला, झाला असेल तर तो किती थोड्या प्रमाणात होता. आणि हे प्रत्यक्ष दिसून येतं आहे की ज्यांनी काही कुठल्या स्वरूपात आयुर्वेदचे उपाय केले असतील, आयुष मंत्रालयाचेच असं नाही, स्वतःहून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे आणि त्याची परिणामकारकता खऱ्या अर्थाने समोर आली. येस, नक्कीच फायदा झालेला आहे. त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशनच दिसून येत नाही आहेत. फक्त सर्दी ताप किंवा नुसतं काहीतरी थोडंसं घसा दुखतोय असेच वरवरचे लक्षणं त्यांना दिसून येत आहेत. नाही सर, या सगळ्यामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा सगळ्या कोरोनाचा विचार करतो, या संसर्गजन्य आजाराचा विचार करतो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो की एक प्रतिकारशक्ती, आणि ही प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम मला वाटतं आयुर्वेदाने एक मोठ्या प्रमाणात आपल्यावरती केलं. राईट. आणि इम्युनिटी क्लिनिक ही जी एक सगळी संकल्पना आहे किंवा ही जी पद्धत आहे, तर ती कशा स्वरूपाची आहे आणि त्याचे एक फायदे कसे आहेत आणि नेमकं काय यातून आपण साध्य करतो इम्युनिटी क्लिनिकमधून? मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. एप्रिलमध्ये नाशिकमधल्या काही आयुर्वेदीय वैद्यांनी ही संकल्पना सुरुवातीला मांडली आणि ही संकल्पना फक्त काही वैद्यांपुरती न राहता जनरल प्रॅक्टिशनरच्या माध्यमातून पण ही संकल्पना कशी राबवता येईल ह्याचा तिथे त्यांनी प्रयोग केला. प्रायोगिक स्तरावर तिथे 50 क्लिनिक सुरुवातीला सुरू झाले. तिथे जनरल प्रॅक्टिशनरलाही सहज समजेल असा त्याने तो प्रोटोकॉल तयार केला. त्यामध्ये काय असतं की आलेल्या व्यक्तीचे दिनचर्या पूर्ण विचारली जाते. काही सोपे सोपे प्रश्न असतात. एका प्रश्नाचे 4 उत्तरे असतात. तर त्या व्यक्तीला विचारून त्यापैकी योग्य उत्तर काय आहे त्यांच्या दृष्टीने हे विचारलं जातं आणि त्याला त्यानुसार स्कोरिंग दिला जातो. शेवटी सगळ्या प्रश्नांच्या आलेल्या उत्तरांमधून त्यांचा स्कोरिंग ठरवला जातो. ती तुमची इम्युनिटी स्कोर अशी आम्ही मांडतो. तर ह्याच्यातून बरेचसे मुद्दे आम्हाला कळत आहेत की एखाद्या व्यक्तीला असा ठराविक त्रास का होतोय किंवा ह्याची इम्युनिटी कशी सुधारावी, ह्याच्या दिनचर्येत काहीतरी चूक होते का हे लक्षात येते.
त्यानुसार आम्ही मार्गदर्शन करतो. त्यांच्या आहारामध्ये काय बदल करता येण्यासारखा आहे का, त्यांनी विहारात काय बदल करावं, कुठल्या प्रकारचे प्राणायाम करावे जेणेकरून त्यांना विशेष फायदा येईल, कुठल्या प्रकारचे व्यायाम करावे, सोबत काही आयुर्वेदची औषधं की जेणेकरून त्यांची प्रतिकार क्षमता वाढेल. तर सांगण्याचा उद्देश काय, आपली जी राहणीमान आहे, जी लाईफस्टाईल आहे, तीच लाईफस्टाईल तुमची प्रतिकार क्षमता घडवत असते. प्रतिकार क्षमता मी असं एक गोळी घेतली आणि माझी वाढली असं नसतं. हे जन्मल्या किंवा वाढली तर ती तात्पुरती वाढेल का? तात्पुरतीच, अगदी तात्पुरतीच, किंवा ते फारच थोड्या स्वरूपात असेल. प्रत्येक आजारावर ते कामच करेल असं नाही. म्हणजे कायम ठेवायची असेल तर तुमची ती दिनचर्याच महत्वाची. अगदी अगदी अगदी. आता ह्याचं डायरेक्ट उदाहरण देतो मी. एखाद्या व्यक्तीचं सगळं शरीरयष्टी खूप चांगली आहे, पण त्यांची दिनचर्या जर चुकीचं असेल तर त्यांना वेगवेगळे आजार हे होणारच आहेत. त्यामुळे दिनचर्या व्यवस्थित पाळणे हेच इम्युनिटीची सुरुवात आहे. आणि ही इम्युनिटीची संकल्पना नाशिकमध्ये खूप चांगल्या रीतीने यशस्वी झाल्यानंतर निमा म्हणजे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जी संघटना आहे, BMS पदवीधरांची राज्यस्तरीय आणि देशस्तरीय संघटना, त्यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि ती संकल्पना इतकी आवडली की महाराष्ट्र राज्याची जी आयुष टास्क फोर्स आहे की सध्या कोरोनावर आयुर्वेदाच्या याच्यातून काय अभ्यास करता येईल याची एक त्यांनी अभ्यासगट बनवला, आयुष टास्क फोर्स. तर त्यांनी याला मान्यता दिली. नाहीतर त्यांनी स्वतःहून याच्यात त्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतला की आम्हाला याच्यात सहभागी व्हायचं आहे. आणि मग आता पूर्ण महाराष्ट्रात सध्या 1000 क्लिनिक सध्या सुरू आहेत आणि तिसऱ्या फेजमध्ये लवकरच अजून त्याच्यात संख्येमध्ये वाढ होईल. नादरी सर, आपण खरं म्हणजे ह्या आपली रोजची दिनचर्या आहे आणि प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं राहिलंच पाहिजे. चांगलं आरोग्य हीच एक प्रतिकारशक्ती आपण मानतो. पण कोरोनाने आम्हाला असं दाखवून दिलं आहे की तुमचं हे आरोग्य चांगलंच राहिलं पाहिजे आणि तितकी तुमची प्रतिकारशक्ती असलीच पाहिजे. तर ही जी प्रतिकारशक्ती आहे ती चांगलीच ठेवण्यासाठी एक कोणते उपाय याच्यामध्ये आपण आयुर्वेदात सुचवतोय? नक्कीच की माझी प्रतिकारशक्ती चांगलीच असली पाहिजे, कमीत कमी असे जे आजार येत आहेत त्यांचा मी समर्थपणे मुकाबला करू शकेन. कारण आमचं एक झालं होतं की अशा लाईफस्टाईलमध्ये आमचा आहार, त्याच्याप्रमाणे अगदी आपण म्हणू की व्यायाम, अशा सगळ्या गोष्टींकडे कदाचित दुर्लक्ष झालेलं आहे. तर आयुर्वेदिक कोणतं उपाय याच्यामध्ये सुचवतं? दिनचर्या जी आहे त्यामध्ये तुमचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा व्यायामासाठी काय सुचवतं आहे आयुर्वेद? आयुर्वेद काय म्हणते की चयम एवं जयत दोषम, अर्थात कुठलाही प्रकारचा तुमच्या शरीरातली दोषदृष्टी घडली किंवा बोलीभाषेत त्याला म्हणूया आपण की कोणताही आजार हा सुरुवातीच्या काळात जर झाला असेल, नुकताच झाला असेल, तर त्याच्यावर लगेच जिंका, त्याच्यावर लगेच मारा करा हे सांगतं. म्हणजे ह्याचा अर्थच काय की कोणताही आजार झाला की त्याच्या सुरुवातीपासूनच त्याच्यामध्ये तो स्टॉप होईल, तो थांबेल, ह्या दृष्टीने वागायचं आहे. आणि मग इथे सगळेच बाजू येतात की तुमची दिनचर्या कशी आहे, उठल्यापासूनचे झोपेपर्यंतचा क्रम, तुमची ऋतुचर्या तुम्ही पाळताय का? म्हणजे पावसाळा चालू आहे आणि तुम्ही इकडे आईस्क्रीम खाताय, असं काहीतरी ऋतूच्या विरुद्ध तुम्ही करताय का? विरोधाभास नको आहे. त्यानंतर असे बरेचसे आयुर्वेदमध्ये सांगितलेले आहे की वेगान धारणीय अध्याय नावाचा एक वाग्भटामध्ये आयुर्वेदचे एक मुख्य ग्रंथ आहे वाग्भट संहिता अष्टांगहृदय, त्याच्यामध्ये वेग न धारणीय अध्याय नावाचा एक अध्याय आहे. त्यामध्ये असेच आयुषवर्धक, आयुष्याचे वर्धन करणारं किंवा रोग होऊच नये ह्याचे उपाय सांगितले. त्याचा सारांश हाच सगळा दिनचर्या आणि ऋतुचर्या आहे. म्हणजे लवकर उठणे, त्यानंतर व्यायाम करणे, मलमूत्र आपोआप साफ होणे, सकाळी लवकर मलमूत्र साफ होणे, दंतधावन, ब्रश करणे, गुळण्या करणे, व्यायाम करणे, सूर्यनमस्कार, जेवणापूर्वी हात धुणे, जेवताना पूर्ण लक्ष देऊन जेवणे. त्यानंतर तुमच्या झोप्याची सवय कशी आहे, जेवताना मोबाईल बघताय का किंवा झोपताना तुम्ही त्याच्या अगोदर मोबाईल बघून तुम्ही 12-1 पर्यंत जागताय का, सकाळी उठल्यानंतर तुम्ही व्यायाम करताय का, तुमचं वातावरण, मानसिक वातावरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या. तर हे जर पाळलं आपण तर नक्कीच कुठलेही आजार होईना आपली इम्युनिटी ही टिकून राहील. सर, आपल्याला या कोविडच्या संदर्भात असं दिसून येतं आहे म्हणजे ज्यांना एक कोविडची लागण झाली, त्याच्यानंतर त्यांनी उपचार घेतले, त्यानंतर रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आले, म्हणजे ते कोरोनापासून अगदी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते घरी परतले असं आपण ज्याला म्हणू. बरोबर. पण त्याच्यानंतर पुन्हा या रुग्णांमध्ये किंवा अगदी बरे झालेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही लक्षणं पुन्हा दिसण्याचे प्रकार देखील आपल्या इथे समोर येत आहेत. महत्त्वाचा भाग येतो की कोविड झाल्यानंतरची काळजी कशा पद्धतीची, म्हणजे उपचारून तुम्ही बरे झालायत पण बरे झालाय म्हणजे पूर्ण बरे झालाय अशा पद्धतीची परिस्थिती असते का? नाही. कोविड म्हणजे हा पुढं काय काळजी घेत राहावी कायम?
कोविड हा आजार सुरुवातीला फक्त फुफ्फुसावर मारा करणारा आजार असा समजला जायचा, पण नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने हे मान्य केलं आहे की कोरोना आजार, कोविड हा आजार हा फक्त एका अवयवावर मारा करत नाही, तर शरीरातल्या सगळ्याच अवयवावर मारा करतो. त्यामुळे एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती, तिथे ट्रीटमेंट झालं, डिस्चार्ज झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये थकवा, त्यानंतर पचनसंस्था बिघडणे, श्वसनसंस्था पूर्वीप्रमाणे पूर्णपणे कार्यक्षमता झालेली नाही आहे, त्यांच्यामध्ये अजूनही दम लागतो आहे किंवा त्यांना अजूनही ऑक्सिजन लागतं आहे, कमी प्रमाणात का होईना पण ऑक्सिजन द्यावं लागतं आहे. आणि त्या फुफ्फुसांची जी कार्यप्रणाली असते त्याची जी लवचिकता जी आहे ती लवचिकता नक्कीच काही पेशंटमध्ये ही कमी झालेली आहे. तर अशा रुग्णांसाठी पोस्ट कोविड मॅनेजमेंट 2 दिवसापूर्वीच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्याचा एक प्रोटोकॉल त्यांनी प्रसारित केला, मला वाटतं 13 तारखेला. तर त्यामध्ये सगळे त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. तर त्याच पुन्हा इथे दिनचर्येचेच मुद्दे आलेले आहेत की तुम्ही वेळेवर जेवण करा, पोट हलकं ठेवा, गरम पाण्याची वाफ घ्या, तेलाचं मालिश करून शेका, गुळण्या करा. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला जर तुमच्या जवळ कोणी आयुर्वेद डॉक्टर तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून चिकित्सा घ्या. आणि शेवटी मोठ्या ठळक अक्षरात दिले की तुम्ही च्यवनप्राश दररोज सकाळी घ्या. म्हणजे भारत सरकारच्या आरोग्य खात्यानेही स्वतः मान्य केलं आहे. म्हणजे असं म्हणत नाही मी फक्त आयुष मंत्रालयाने सांगितलं नाही, स्वतः आरोग्य खातं म्हणतं की तुम्ही च्यवनप्राश सकाळी घ्या. आणि सोबत आपण इम्युनिटी वाढवण्यासाठी जे जनरल आयुर्वेदिक औषधं जे आहेत जसे अश्वगंधा, गुळवेल, तुळशी, जे यष्ठमधू, हे असं औषधं आपण घेऊ शकतो, फक्त तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते घ्यावं. प्राणायाम आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजे श्वसन संस्थेचे व्यायाम हे चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक आहे की कोविडनंतर जे बरे झाले असतील त्यांनी मात्र पुढं जास्तीत जास्त काळजी घेणं हे भाग आहे. 3 महिन्यापर्यंत हे सगळे उपाय चालू ठेवावे. काही नसेल तरीही तुमचा पल्स ऑक्सिमीटरचा लेवल 98-99 असेल तरीही 3 महिन्यापर्यंत हे सगळं चालू ठेवावं. म्हणजे ती काळजी घेतलीच पाहिजे की बरे झालेत आणि आपण आता मोकळे होतो असा काही भाग नाही. नो. याचबरोबर एक आणखीन भाग येतो म्हणजे जो आपल्या राज्यामध्ये आता एक नवीन आपल्याला दिसून आला, नवीन बाब म्हणण्यापेक्षा एक त्या बाबतीतली एक घटनाच आपल्यासमोर आली की ज्यांच्या अगदी आपण म्हटलं की शरीरयष्टी फार चांगल्या प्रमाणात आहे, कोणतीही कोविडची लक्षणं आहेत, ज्याला आपण म्हणू ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, अशी कुठलीच लक्षणं नव्हती, मात्र त्या व्यक्तीला ऑक्सिजन आपल्या शरीरातला कमी झाला याची कुठली जाणीव झाली नाही. आणि ज्या वेळेला अगदी प्रकृती बिघडला असं वाटलं ते जेव्हा हा रुग्ण दवाखान्यात गेला तेव्हा मात्र ऑक्सिजनची लेवल अतिशय खालावली दिसली आणि पुढे मात्र डॉक्टरांच्या हाती उपचाराचे कुठलेच भाग राहिले नाहीत आणि ती व्यक्ती दगावली. याचं एक गांभीर्य काय आहे? ऑक्सिजनची लेवल कायम राहणं याच्यासाठी म्हणजे हे जे प्रकरण आहे ते किती गंभीर स्वरूपाचं आहे, कोणती लोकांनी काळजी घ्यावी या संदर्भात? ह्याचे 2 मुद्दे विचाराच्या 2 दृष्टिकोनातून ह्याचा विचार करता येतो. एक म्हणजे दिखावा पे मत जाओ. काही लोक नुसतं जिममध्ये जातात आणि खूप चांगली शरीरयष्टी कमवतात, पण त्यांची आहार-विहार प्रणालीच खूप चुकीची असते, जेवणाच्या पद्धती चुकीच्या असतात, हॉटेलमध्ये खाणे, नको ते खाणे आणि वजन वाढवण्याच्या फंद्यात कसंही त्यांचं डायटिंग असतं, भरपूर व्यसने असतात. हे चित्र समोरच्यांना आपल्याला माहीत नसतं की एखादी व्यक्ती दिसायला दडधाकट आहे, मजबूत शरीरयष्टी आहे, पण अचानक कोरोनाने गेली एवढंच आपल्याला बातमी माहिती असते, पण प्रत्यक्ष त्या शरीराच्या मागे काय काय हे कोणालाच माहीत नसतं. हे एक झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कोरोना हा जर खरंच फसवा आहे, एखाद्या व्यक्तीला ते लागण झाल्यानंतर एकच कोरोना विषाणू वेगवेगळ्या शरीरामध्ये वेगळं चित्र तयार करतो आहे. काही लोकांना 0 लक्षण आहेत, असिम्प्टोमॅटिक, टोटल असिम्प्टोमॅटिक, म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आहे पण एकही लक्षण मला नाही आहे. काही लोकांमध्ये नुसती सर्दी खोकला आहे, काही लोकांना फक्त 1-2 दिवसाचा ताप आहे, तर काही लोकांना मध्यम स्वरूपात आहेत आणि काही लोकांना तीव्र आहे. हे नेमकं कोणाला होतं हे अजून चित्र स्पष्ट होत नाही. तर नॉर्मल दिसणारी व्यक्ती अचानक का गेली ह्यामध्ये अजून एक कारण असू शकतं की अचानकपणे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्तातल्या जो पातळपणा असतो तो पातळपणा कमी होऊन कुठेतरी गुठळी तयार होते. ती गुठळी सडन अचानकपणे हृदयात किंवा मेंदूत जाऊन ब्लॉक होते आणि ती व्यक्ती जाते. असं एक चित्र काही पेशंटमध्ये दिसलेलं आहे, पण ह्याचं प्रमाण फार कमी आहे. आणि डॉक्टर, आता आपण आयुर्वेदामध्ये खरोखरच एक चांगले पर्याय आपल्यासमोर आलेले होते, त्यामध्ये अगदी काढा असेल, च्यवनप्राश असतील किंवा अन्य सगळ्या गोष्टी. या उपचाराला एक कसा प्रकारे प्रतिसाद मिळाला?
हे उपचार तर आपण केले, पण त्याचे एक परिणाम तुम्ही चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीचे पाहिले? म्हणजे पुन्हा एक तो एक प्रश्न की उपाय तर आपण करतो आहोत आयुर्वेदाचे, आणि त्याचे एक चांगले परिणाम म्हणून आपल्यासमोर कशा पद्धतीचे आले, किंवा त्याला मिळणारा एक प्रतिसाद कशा पद्धतीचा होता? प्रतिसाद म्हणजे अगदी आपण बघत होतो की आयुर्वेदाचे उपचार अगदी आमच्याकडं फार पुरातन आहे, म्हणजे आमची एक ती संस्कृतीच आहे आयुर्वेदाची. अगदी ऋषीमुनीसुद्धा आमचे सगळे त्या आयुर्वेदाचा त्याला उपचार करत होते, आणि ती पद्धत आज आहे आमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरते. कोरोनामध्ये ती मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाली. राईट. तर त्याचा एक परिणाम चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पाहिला तुम्ही? प्रत्येक देशातले त्यांचे चिकित्सेचे काही वैशिष्ट्य आहेत. जसे चीनमध्ये ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन TCMने खूप मोठा रोल तिथे त्यांनी निभावला आहे त्या कोरोनाच्या काळामध्ये. तसाच रोल आयुर्वेदने सुद्धा नक्कीच केलेला आहे. फक्त तो एक व्यवस्थित पद्धतीने त्याचा अभ्यास अजून जगासमोर येणं गरजेचं आहे, किंवा शासकीय स्तरावर त्याची व्यवस्थित नोंद अजून होणं गरजेचं आहे. खूप लोकांचा प्रतिसाद ह्याच्याबद्दल होता, आणि सगळे बघा तुम्ही त्या आयुष काढ्यामध्ये जे औषधं आहेत, सुंठ म्हणा, तुलसी, काळे मिरे वगैरे, हे सगळे घरातलेच मसाल्याचे पदार्थ आहेत. आणि हा जो कोणी औषधांची ही रचना आहे, ही रचना भारतातले एक 60 ते 70 आयुर्वेद क्षेत्रातले अतितज्ञ व्यक्ती त्यांनी विचार करून अभ्यासपूर्ण पद्धतीने हे मांडलं आहे, जेणेकरून हे औषधं सहज प्रत्येकाच्या घरात उपलब्ध होतील. आणि ह्याचा खरंच उपयोग झालेला आहे, आणि लवकरच वेगळ्या संशोधनं सध्या होत आहेत. आता CTRI अर्थात भारत सरकारची जी संशोधन मान्यता देणारी जी संस्था आहे CTRI न्यू दिल्ली, त्याच्यामध्ये कोरोनावर जे सध्या संशोधन चाललेलं आहे त्यापैकी मला वाटतं 70% संशोधन हे सध्या आयुर्वेद क्षेत्रातल्या व्यक्तींकडून किंवा संस्थांकडून होत आहे. तर ह्यामध्ये सगळे असेच औषधे आहेत, त्यामुळे ह्याचा नक्कीच खूप मोठा रोल आहे. त्यामुळे मी सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करत जा. त्याच्याने दुष्परिणाम बिलकुल नाही आहेत, उलट फायदाच आहे. सर, एक आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून तुमच्या एक सरकारकडनं कशा पद्धतीच्या अपेक्षा आहेत? की एवढे मोठे आमच्याकडं पर्याय उपायांचे असताना एक तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमच्यासारखे अन्य डॉक्टर्स असतील, तर एक सरकारकडनं तुमच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत? म्हणजे ह्या सगळ्या संदर्भामध्ये आज तुम्ही एवढं मोठं संशोधन सगळं करता आहात, किंवा ज्या उपाययोजना आहेत त्या देखील आमच्या प्रभावी ठरत आहेत. या आयुर्वेद क्षेत्रातील जे सगळे डॉक्टर्स आहेत, तर एक तुमची अपेक्षा सरकारकडनं कशा पद्धतीची राहिली आजपर्यंत? सर, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. शासकीय स्तरावर ज्या पद्धतीने किंवा ज्या पातळीपर्यंत सरकारकडून जी अपेक्षा आम्हाला मिळेल, आम्हाला मदतीची अपेक्षा मिळेल किंवा आम्हाला प्रतिसाद मिळेल, जी अपेक्षा होते ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. तर आयुर्वेदच्या औषधाने नक्कीच फायदा होतो आहे, हे सगळ्यांना मान्य आहे. अनधिकृत्या सगळेच ह्याच्यावर बोलत आहेत. पण शासकीय स्तरावर हे जर उपाय प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जर केलं तर ह्याचा फायदा शेवटी शासनालाच होणार आहे. कारण आज एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह झाली तर त्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यापासून ते हॉस्पिटलायझेशन करण्यापर्यंत सगळा खर्च जो होतो आहे तो खर्च अप्रत्यक्षपणे कमीच होणार आहे. त्यामुळे सगळं, आणि मृत्यूदर देखील कमी होतो आहे. आता एक 4 दिवसापूर्वीची मी गोष्ट सांगतो आहे. जोधपूरमधल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विश्वविद्यालय इथे हे संशोधन झालेलं आहे. तर त्यामध्ये आयुर्वेदच्या माध्यमातून दिलेले उपचार हे अन्य शास्त्रापेक्षा हे वरचढ ठरलेले आहेत, आणि हे सिद्ध झाले, त्यांनी ते मांडलेलं आहे. तर पुन्हा तोच मुद्दा आला की शासनाने खरंच ही बाब अजूनही सिरियसली घेणं गरजेचं आहे, आणि त्यांनी सगळ्या आयुर्वेद तज्ज्ञांशी चर्चा करून OPD लेवलवर हे कसं मॅनेज करता येईल, की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला हॉस्पिटलच कशाला, एखादी व्यक्ती जर OPD लेवलला जर बरी होत असेल तर सगळ्यांनाच सुटसुटीतपणा येईल. बरं, आणि पेशंटही काही कुठले म्हणजे संबंधित रुग्णही घाबरणार नाही. अगदी अगदी. आज आपण बघतोय की कोरोनामध्ये लोक घाबरत आहेत, तुमच्या त्या क्वारंटाईन होण्याला घाबरत आहेत, तुम्ही घरासमोर जे बोर्ड लावतायत त्याला लोक ती घाबरत आहेत, आणि याच्यामुळे हे समोर येत नाही. राईट सर, राईट. एखाद्या नवीन हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलची माझी काही ओळखच नाही आहे, तिथले डॉक्टर्स मला माहीत नाही आहे, ते वातावरण काहीतरी वेगळंच आहे, हे अशा पद्धतीने जाणं योग्य आहे का? जवळ तुमचे जे डॉक्टर, जे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे सुरुवातीलाच मी औषध घेणं गरजेचं आहे. हे सुरुवातीलाच जर पाळलं गेलं असला तर नक्कीच कोरोना इतका मोठा नाही झाला असता. सर, आणखीन एक प्रश्न आता या संदर्भात विचारायचा आहे की म्हणजे सरकारी पातळीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कोरोनाने जी काय परिस्थिती निर्माण झाली त्यातून आमची आरोग्य सेवा ती कमकुवत कशा पद्धतीची होती? म्हणजे आपल्याकडच्या ज्या सगळ्या सुविधा होत्या, किंवा ज्याला आपण म्हणू की
एक व्यवस्था जी आरोग्य व्यवस्था म्हणून ज्याला आपण त्या आरोग्य व्यवस्था म्हणून ज्याला आपण एक संबोधतो, तर ती व्यवस्था आपल्याला दिसली की ती पुरेशा प्रमाणात नव्हती, सक्षम नव्हती. आणि कदाचित कसं की कोरोना जो काय तो अपेक्षित अशा पद्धतीचा काही आजार नव्हता आणि पहिल्यांदाच एवढं मोठं संकट आलं. पण या संकटाने आम्हाला दाखवून दिले की तुमची आरोग्य व्यवस्था सुद्धा मजबूत असायला हवी. तर ही आरोग्य व्यवस्था आजपर्यंत कशा पद्धतीची राहिली, म्हणजे सरकारने या आरोग्य व्यवस्थेकडं गांभीर्यानं आजवर पाहिलेलंच नाही कधी, पण हे पाहण्याची वेळ मात्र आता आली आहे. हो हो, अगदीच बरोबर. आणि कोरोनाने नक्कीच ह्याच्यावर सगळ्यांना विचार करायला भाग पडला आहे की सार्वजनिक आरोग्य होत असताना किंवा एखादा हा असा महामारीचा आजार होत असताना शासकीय पातळीवर जे वेगळे संस्था आहेत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य खाते, ह्या सगळ्यांचं एकमेकांशी असलेला संलग्नता किंवा कोऑपरेशन हा थोडासा अजून मजबूत होणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरच शेवटी सामान्य जनतेचा आरोग्य यंत्रणा व्यवस्थित मजबूत राहील. सर, आता एक प्रश्न असा येतो बऱ्याचसा, म्हणजे आता आपल्यासमोर जे काही बाधितांची संख्या समोर येते आणि त्यामध्ये एक आपल्याला दिसलं की सोलापुरातला मृत्यूदर जो आहे तो अगदी देशामध्ये 7व्या-8व्या क्रमांकावरचा राहिला. अशी गंभीर परिस्थिती सोलापूरची एक वेळ होती. जिल्ह्यातले आपण बघतो की मृत्यूदर जो आहे तो मोठ्या प्रमाणातला आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं सारी, तर सारीचे जे अधिक रुग्ण होते. कोरोना आणि सारी यातला फरक काय राहिला आणि सारीचे रुग्ण किंवा सारीची देखील साथ आमच्याकडं होती का? म्हणजे आमच्याकडं प्रत्येक वेळेला असं सांगितलं गेलं की सारी जी आहे ती दरवर्षी सारीचे साथ जी आहे ती येतेच, आणि दुसरीकडे सांगितलं गेलं की सारी हा आजार काही संसर्गजन्य नाही आहे. सारी म्हणजे नेमकं काय ज्याला म्हणता येईल, आणि कोरोना आणि सारी ही एक फरक आपल्या प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीने करण्यात येतो आहे? सारी ह्या नावातच त्याचा अर्थ येतो. SARI अर्थात सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, म्हणजे श्वसन संस्थेचं अचानकपणे झालेलं इन्फेक्शन. हा आजार नक्कीच कोरोनापेक्षा वेगळा आहे. कोरोना हा विषाणूजन्य आहे, सारी हे जीवाणूजन्य आहे. सारी हा आजार पूर्वीपासून होता, कोरोना हा आजार आत्ताच नुकताच झालेला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर एखादी व्यक्ती ॲडमिट होत असताना ती व्यक्तीला जर समजा फुफ्फुसाचं इन्फेक्शन झालं असेल आणि सारीचे जर लक्षणं दिसत असतील तर नकळतपणे त्यांना फक्त सारीची ट्रीटमेंटच देऊन त्यांचं डिस्चार्ज होऊ नये, तर ते कोरोना पॉझिटिव्ह पण आहेत की नाही ह्या दृष्टीने ते चेक करण्यासाठी म्हणून त्यांनी सारी ह्या आजाराला सुद्धा त्यांनी महत्त्व दिले. कारण दोन्हींची लक्षणं समान आहेत आणि दोन्हींची चिकित्साही जवळपास समान आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर नोंद करण्याच्या उद्देशाने सारी ह्या आजाराला त्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये अंतर्भाव करण्यात आला. याचं दिसतं असं सर की आपल्याला आज आपण कोरोना आपल्यासमोर एवढं मोठं संकट आहे, पण दुसऱ्या बाजूला बघतो की आपण स्वाईन फ्लूसारखा आहे, डेंग्यू म्हणून आपल्यासमोर येतो. हे असे साथीचे सगळेचे आजार वाढत आहेत अलीकडं. पण आपण दिल्लीमध्ये बघतो की डेंग्यूने डोकं वर काढलं. हो. तर ही जी परिस्थिती आहे कोणत्या कारणामुळे निर्माण होते सातत्यानं, आणि याची सुरुवात आपण जेव्हा बघतो तेव्हा ती महानगरापासून होते. बरोबर. मी महानगरामध्ये स्वाईन फ्लू आज आपण बघतो की काही मागे आपण बघतो पुण्यामध्ये स्वाईन फ्लूनी मोठ्या प्रमाणात एक थैमान घातलेलं होतं. बरोबर. हे महानगरांपासून सुरुवात होण्याचं या संसर्गजन्य आजारांचं नेमकी एक परिस्थिती काय उद्भवते की ज्याच्यामुळे हे सगळे आजार फैलावत आहेत? महानगरांमध्ये जी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते किंवा खूप लोक तिकडे जे जातात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कामाच्या उद्देशाने वगैरे, त्यामुळे काय होतं की तिथे लोकसंख्येची डेन्सिटी जी आहे ती कमी जागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे की तिथली अस्वच्छता आणि तिथला जो एकंदरीत वातावरण हे महानगरमध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे आणि म्हणूनच असे आजार महानगरामध्ये येतात आणि ते मोठ्या प्रमाणात लवकर पसरतात कम्पॅरेटिव्हली अशा आपल्यासारख्या लहान शहरापेक्षा. त्यामुळे एवढ्या कमी जागेमध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात जी लोकसंख्या आहे तो हा एकमेव कारण असावा असं मला वाटतं. सर, आता जे आपल्यासमोर रुग्ण येत आहेत त्यामध्ये साधारण कुठलं एक मोठं प्रमाण तुमच्यासमोर दिसतं आणि आयुर्वेदाचे कोणते उपाय त्यांच्यासमोर आपण सांगताय सध्याच्या एकंदरीत सगळ्या परिस्थितीमध्ये? असं काही नाही आहे. सध्या सर्व प्रकारचे पेशंट असतात आणि शासनाने तर ठरवूनच दिलेलं आहे अगोदरपासून आणि सगळेच तो आम्ही नियम पाळतो आहे की एखादी व्यक्ती सर्दी खोकला जर असेल तर त्यांना प्रथमतः आम्ही अँटीजेन टेस्ट करण्यासाठीच आम्ही सांगतो.
ती टेस्ट लिहून दिल्यानंतर आजकाल जवळपास सगळेच पेशंट मान्य करतात आणि स्वतःहून जाऊन ते अँटीजन टेस्ट करून आणतात आणि त्याचा रिपोर्ट दाखवतात. पॉझिटिव्ह असेल तर मग शासनाचे जे नियम आहेत त्यानुसारच त्यांचं ट्रीटमेंट होतो आहे. निगेटिव्ह असेल तर आम्ही आमच्या स्तरावर OPD स्तरावर त्याचं ट्रीटमेंट आम्ही करतो आहे. याजवर असं की एक मोठी भीती लोकांमध्ये, म्हणजे आता आपण भीती आपण आत्ताच एक बोलताना असा उल्लेख केला की लोकांना असं वाटायला लागतं की मग आपल्याला अगदी दिसलं तसं काही लक्षणं तर मग क्वारंटाईन केलं जाईल, मग क्वारंटाईनमधनं आपल्याला काही बाधा होईल, मग तिथनं आपण पॉझिटिव्ह होऊ. लोकांना काय सांगाल सर की लोक जास्त समोर येत नाहीत अशा काही टेस्टसाठी, तर एक लोकांची मानसिकता काय आहे आणि लोकांनी कशा पद्धतीने टेस्ट करणं आवश्यक आहे सगळ्या गोष्टी? मी तर म्हणतो ही आपली जबाबदारी आहे. हा आजार जागतिक स्तरावर आहे आणि भारतामध्ये सोलापुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो अजूनही मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की मला जर सर्दी खोकला किंवा काही त्रास असेल, तोंडाला चव नाही आहे किंवा वास बिलकुल जाणवत नाही, सकाळी उठल्यानंतर प्रचंड थकवा आहे किंवा नुसतं असंच काहीच त्रास नाही तरी मला टेस्ट करायची आहे, तर लोकांनी स्वतःहून पुढे यावं, त्यांनी ते टेस्ट करावं. करोना आजार बिलकुल घाबरण्यासारखं नाही आहे. जितक्या लवकर तो आपण ओळखू त्याच्यावर सोपा इलाज आहे सर्दी खोकल्यासारखा. मी तर असं म्हणेन करोना आजार लवकर ओळखला तर त्याची ट्रीटमेंट ही फक्त सर्दी खोकल्यासारखी आहे. त्याला फार काही वेगळं करावं असं वाटत नाही आहे. आणि माध्यमातून सुद्धा सकारात्मक पद्धतीने बातमी जे पद्धतीने जाणं होतं गरजेचं होतं ते गेलेलं नाही आहे. करोना आजार हे 100% सगळ्यांनाच मारत नाही आहे. त्याचं डेथ रेशो हा 1%पेक्षाही कमी आहे. त्यामुळे 99% पेशंट कोरोना बाधित होऊन पण ते नॉर्मल होत आहेत हे लोकांनी समजावून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोना आजार हा फार घातक नाही आहे. सगळेच पेशंट सिरियस होत नाही आहेत. जे 60च्या पुढे आहेत, ज्यांना BP शुगर आहे, ज्यांना काहीतरी दुसरे मोठे आजार आहेत, फुफ्फुसाचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, ज्यांना खूप व्यसनं आहेत, ज्यांचं स्थूलता प्रमाण जास्त आहे, त्यांनी मात्र नक्कीच ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला कोरोनाचा त्रास काहीच नसला किंवा कोरोना झाला की नाही हे माहीत नसलं तरी तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जा, तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला, तुमचं मन मोकळं करा, जेणेकरून तुमची भीती जाईल. टेस्ट करून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल. कोरोना आजार काही मोठा बिलकुलच नाही आहे. सर, बदलती जीवनशैली आहे आणि आपण बघतो की कोरोनासारखा एक नवीन आजार किंवा असे काही आमच्याकडे साथीचे आजार, असे एक परिस्थिती आमच्यासमोर असताना या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये किंवा आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये आणि जिथं आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला अशी एकंदरीत सगळी परिस्थिती आयुर्वेद याच्यामध्ये कशा प्रकारे एक योगदान देतं आजच्या घडीला आणि त्याची एक परिणामकारकता कशी दिसून येते जास्तीत जास्त? आयुर्वेदचा मूळ उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. अर्थात एखादी नॉर्मल व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करणं हे पहिलं कर्म आहे. आजार झालेल्या व्यक्तीला ट्रीटमेंट करणं हा दुसरा भाग झाला. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आजार होऊ नये म्हणूनच आयुर्वेदाची रचना आहे. आजार झाल्यानंतर आयुर्वेदची औषधं तर काम करतीलच, पण होऊच नये ह्यासाठी आयुर्वेद सांगितलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदमधले सांगितलेले उपाय, दिनचर्या, ऋतुचर्या, रसायन चिकित्सा, आहार कसा घ्यावा, ह्या सगळ्यांची व्यवस्थित माहिती घ्या. त्या पद्धतीने जीवनशैली तुम्ही आयुर्वेदाची जर ठेवली तर नक्कीच मोठे आजार तुम्हाला लवकर होणार नाहीत किंवा झाला तरी असा काही त्रास होणार नाही. सर, शेवटचा प्रश्न असा की कोरोना तर काही अजून गेलेला नाही आहे आणि तो जाण्याची काही लक्षणं आपल्याला दिसत नाही आहेत. तसे लसी संदर्भात वारंवार आमच्याकडे चर्चा होते. म्हणजे लोकांचा खरं म्हणजे आता या कुठल्याही गोष्टीवर विश्वास राहत नाही की एखादी लस आमच्याकडे येणार आहे किंवा ती तयार झाली आहे किंवा ती दुसऱ्या देशात तयार झाली, ती आमच्या देशात अमुक महिन्यात येणार आहे, तिथून ती सुरुवात होईल वगैरे, अशा गोष्टींवर खरोखर आता लोकांचा विश्वास बसत नाही. अशी एक दुर्दैवाने परिस्थिती झाली कारण लस आमच्यासमोर नाही आणि त्याचे कुठले परिणाम हे सगळ्या गोष्टी लांब राहिल्या. ही जी लस म्हणतोय आपण, काही शक्यता वाटते का की काही भविष्यामध्ये ती इथं येईल किंवा त्याशी काही तसे उपाय आमच्यासमोर येतील? मी तुम्हाला सुरुवातीला लसच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगतो आणि मग कोरोनावरील लस ह्याच्यावर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर लसचा नेमकं कार्य काय असतं? एखादा आजार आपल्या शरीरात झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय होतं, एक सैनिक तयार होतात ज्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो. अँटीबॉडीज. तर तो आजार झाल्यानंतर हे अँटीबॉडीज तयार होतात आणि ते अँटीबॉडीज आपल्या शरीरात टिकतात. पुन्हा कधी तो आजार झाला तर हे अँटीबॉडी अगोदरच त्याला थोपवतात की जेणेकरून तो आजार होऊ द्यायचा नाही. तर हीच संकल्पना लस तयार झाली की लसच्या माध्यमातून नकळतपणे आपण काय करायचं आहे, तो आजाराचे बारीक स्वरूपात, एकदम सूक्ष्म स्वरूपात आपल्या शरीरात ते सोडायचे
आणि आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतील असं वातावरण तयार करायचं आहे. म्हणजे अर्थ काय, आजार झाल्यानंतर त्याविरुद्ध सैनिक तयार करणे. तर असे किती लस करणार? आज बघा तुम्ही, आपल्या बाळाला आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो, तर त्यांच्या फाईलच्या पाठीमागे बघा तुम्ही 25 ते 30 प्रकारची लस आहेत की बाळाला जन्मल्यापासून ते 10व्या वर्षापर्यंत. अगोदर हे अशी एवढी मोठी संकल्पना नव्हती किंवा फक्त 2 किंवा 3 लस असायचे. तर पण आता मात्र ती संख्या वाढली, पुढे अजून वाढेल. मग असे लसींची संख्या वाढवायची, प्रत्येक वेळेस आपण लस ह्या नावाने आपण टेकू घ्यायचा का स्वतःचीच आपली प्रतिकार क्षमता वाढवायची? प्रत्येक आजारावर लस असं करण्यापेक्षा आपली स्वतःचीच इम्युनिटी, प्रतिकार क्षमता अशी करायची जेणेकरून कुठलाही आजार आला तरी आपले शरीर प्रतिसाद देईल. आता राहिलं दुसरा गोष्ट, करोना लस. करोनावरील जे लस आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे की तो लस तयार होणं, तो लस भारतामध्ये पोचणं, विक्रीला उपलब्ध होणं, प्रत्येकाच्या सिटीमध्ये येणं, प्रत्येक घरात पोचणं, ह्याला अजून खूप काळ जाईल. आणि तो लस जो तयार होईल तो कदाचित फक्त एका स्ट्रेनपासून, म्हणजे करोनाचे 4 स्ट्रेन सध्या सापडत आहेत, त्यापैकी एका स्ट्रेनवर तो कदाचित काम करेल. समजा मला ए नावाच्या स्ट्रेनचा मला कोरोना लागून होऊन गेला आणि मी लस घेतलं तर ते मला ते लागू होईल, पण बी, सी आणि डी ह्या स्ट्रेनवर ते काम करेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. नंबर 2, कोरोनाचा लसीकरण केल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे अजूनही कोणाला मान्य नाही आहेत, अजूनही कोणाला ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे. तर एवढं सगळं करण्यापेक्षा जे आधांतरी आहे, अजूनही ज्याच्यावर कन्फर्म ठोस माहिती माहीत नाही आहे, अशावर विश्वास ठेवण्यापेक्षा जे आपल्या शरीरात निसर्गाने दिलेलं आहे इम्युनिटी, नैसर्गिक प्रतिकार क्षमता, त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि तो वाढवावा. आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर राघवेंद्र नादरगी सरांशी हा आपण संवाद साधला. एकंदरीत आपण बघतो की सगळी ही बदलती जीवनशैली आणि वाढणारी सगळे महानगरं आणि त्यातून निर्माण होणारे वेगवेगळ्या आजारांचे हे सगळे प्रश्न, ज्या पद्धतीनं कोरोनाचा एक संसर्गजन्य मोठा आजार जो संबंध जगभरात थैमान घालतोय, त्याचबरोबर अन्य काही आपले आजार असतील, तर या सगळ्यामध्ये आज आयुर्वेद कशा प्रकारे आपलं योगदान देते, कशा प्रकारे एक उपाययोजना म्हणून या सगळ्या आयुर्वेदाकडे आपण पाहतोय. तर नादरगी सरांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की आयुर्वेद ही एक अशी पद्धती आहे की आजारावरती उपचार करण्यापेक्षा हा आजार होऊच नये, हा आजार थोपवून धरावा. तर तो कसा थोपवून धरता येईल, तर ती आयुर्वेदाची ती उपचार पद्धती आहे. याचबरोबर जे आहेत की जे आमच्यासमोर दिसत आहेत, अगदी आपण कोरोनाचा जरी विचार केला तर आयुर्वेदानं आजवर जे उपाय त्याच्यामध्ये सांगितले तर त्याची एक मोठी परिणामकारकता यामध्ये दिसून आलेली आहे. आणि याचबरोबर डॉक्टर राघवेंद्र नादरगी सरांनी आयुष मंत्रालयाकडे असेल, आरोग्य विभागाकडे असेल आमच्या देशाच्या, तर तिथं एक महत्त्वपूर्ण अशा सूचना या अशा संसर्गजन्य आजारा संदर्भात मांडल्या आणि त्याची नोंद देखील एक घेतली गेली. तर हे एक त्यातलं मोठं यश. आणि दुसऱ्या बाजूला आयुर्वेद एक परिणामकारक उपचार पद्धती म्हणून आपल्यासमोर येते. खरं म्हणजे ही आमची पुरातन अशी संस्कृती, एक जी परंपरा म्हणून येतात, पण तर ती उपचार पद्धती आहे आणि याचे एक चांगले परिणाम आपल्यासमोर येतात निश्चितच. आणि याचा एक प्रतिसाद देखील लोकांचा चांगल्या प्रमाणात मिळतो आहे. एकंदरीत ही सगळी दिलासादायक अशी बाब. आणि मग हे आयुर्वेद नेमकं कशा पद्धतीने कार्य करतं आहे, तर या संदर्भात डॉक्टर राघवेंद्र नादरगी सरांनी एक सविस्तरचं विवेचन केलं. वेळात वेळ काढला, खरं म्हणजे तुमचं एक व्यस्त वेळापत्रक, आणि त्यातनं तुम्ही वेळ दिला आणि सविस्तरचं विवेचन केलं. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आपले मनपूर्वक असे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.